नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी अलका सानप आपल्या या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी आज टिफिनसाठी बनवली होती दोडका आणि मुगाची डाळ मिक्स भाजी. तर बघा आता मी इथे टिफिन भरत आहे. तर मी आता यांना देणार आहे 3 चपाती. तर 3 देऊ नये म्हणून तिसऱ्या चपातीचा थोडासा तुकडा मोडून घ्यायचा आहे आपल्याला. छान असं ह्याचा डब्बा मी भरत आहे. आता मी मस्त असं घरी मी बनवलेलं स्वतः लोणचं देत आहे त्यांना डब्यासाठी. तर बघा मैत्रिणींनो, बघूया आपण मी कशी बनवली आहे दोडका भाजी. तर बघा आता इथे मी छान असे 2 दोडके घेतले आहेत. मोठे मोठे दोडके आहेत. आता मी यांच्या सर्व अशा या शिरा असतात ना वरती, त्या सगळ्या काढून घेणार आहे. बघा आता मी मस्त या सगळ्या शिरा यांच्या काढून घेतल्या आहे. आता मी थोडेसे छोटे कट करणार आहे, कारण सकाळी पटकन सगळी तयारी करायची असते टिफिनची, म्हणून आता छोटे छोटे कट करून घेते आणि आता मस्त याची भाजी बनवते. बघा आता हे छान असा दोडका मी कट करून घेतला आहे. आता इथे मी हिरव्या मुगाची डाळ घेतली आहे, जी मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. कढई ठेवली आहे. कढईमध्ये मी आता तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकून घेतली आहे. लसूण घेतला आहे मी. लसूण थोडासा जास्त टाकला आहे, कारण टेस्ट छान येते लसूण टाकल्यानंतर. मस्त असा कढीपत्ता. बघा छान असं हे परतून झाले. तेल थोडंसं जास्त तापलं आहे, म्हणून मी त्यामध्ये लगेच हळद आणि मिरची पावडर वगैरे टाकलं नाही आहे, कारण ते करपेल म्हणून. तर मी आता यामध्ये दोडका टाकून घेतला आहे. दोडक्यावर लगेचच मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे. आणि बघा मुगाची डाळ पण छान अशी भिजवलेली आहे रात्रभर, आणि दोडका पण छोटा छोटा कट केला आहे. तर ही भाजी झटपट होणार आहे, जास्त टाईम लागत नाही. आणि ही फक्त आपल्याला दोडक्याचं जे पाणी सुटतं ना, त्यावरच ही भाजी आता शिजवून घेणार आहे. आता मी यामध्ये टाकून घेते हळद. जास्त मसाले वापरणार नाही आहे मी, फक्त हळद मिरची पावडर टाकणार आहे. फक्त लसूण थोडासा जास्त टाकायचा, म्हणजे टेस्टला छान लागते. आता हळद मीठ आणि धने पावडर टाकून घेतले आहे. आता मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पण टिफिनसाठी अशी झटपट बनणारी ची भाजी बनवू शकता. आता मुगाची डाळ मी जास्त टाकली आहे, म्हणून मी यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकणार नाही आहे. मुगाची डाळ आणि दोडकाच ठेवणार आहे, जेणेकरून दोडक्याची टेस्ट छान लागेल. बघा आता मी हे छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता मी यावरती ना झाकण ठेवणार आहे. झाकणावरती मी थोडंसं पाणी टाकणार आहे, पण दोडक्यामध्ये भाजीमध्ये मी पाणी नाही टाकणार आहे, कारण दोडक्याला पाणी सुटणार ना, त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजवून घ्यायची आहे. फक्त मी झाकणवर थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, कारण माझी ना कढई स्टीलची आहे. तर मग ती खाली भाजी लागली जाऊ नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. बघा 2-3 मिनटं झाले आहे. मस्त असं दोडक्याला किती छान पाणी सुटलं आहे. तर अजून मी हे 5 मिनिट तरी शिजवून घेणार आहे. तर बघा 5 ते 6 मिनिट झाले आहे. आता दोडक्याचं पाणी पण जवळजवळ सर्व आटलं आहे. आता ही भाजी मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे, आणि बाकीची चपात्या होईपर्यंत झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत मस्त ही वाफेवरती अशी छान होणार. गॅस बंद करून ठेवायचा आहे, कारण ही शिजली आहे आता भाजी. तुम्हाला कशी वाटली ही भाजी नक्की सांगा.